तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता वाटप आहे तो लवकरच 4 ते 5 दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। पण महत्त्वाचा पॉईंट असा आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचं वाटप कोणत्या बहिणींना मिळणार, कोणत्या बहिणींना मिळणार? कारण शासनाकडून जे आहे ते दर महिन्याला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचे हप्ते केवायसीच्या कारणामुळे बंद केले जात आहे। तर या वाटपामध्ये तुमचा नंबर सुद्धा असू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो काळजीपूर्वक पहा। कारण काही बहिणींचे नोव्हेंबर हप्त्यापासून पैसे बंद झाले, काही बहिणींचे डिसेंबर हप्त्यापासून, काही बहिणींचे जानेवारी महिन्यापासून पैसे बंद झाले आणि आता फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींची या ठिकाणी यादी आहे ज्या बहिणींचे हप्ते बंद होणार। कारण केवायसीची भरपूर लाडक्या बहिणींनी दुरुस्ती केली। 6 फेब्रुवारी पासून लाडक्या बहिणींना केवायसी दुरुस्ती करण्याची संधी दिली आणि 31 मार्च पर्यंत केवायसीची दुरुस्ती त्या करू शकतात। त्यामध्ये ज्या बहिणींनी केवायसीची दुरुस्ती केली त्या बहिणींना शासनाने जानेवारी हप्ता पाठवला। त्यानंतर ज्या बहिणींनी केवायसीची दुरुस्ती आता फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या स्टार्टिंगला केली असेल तर त्या बहिणींना सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार, त्यांची केवायसी पास झाली असेल तर। पण तुम्हाला सर्वात महत्त्वाचं बघा, एक काम करून घ्यायचं आहे। जर आतापर्यंत तुम्हाला जानेवारी महिन्यापर्यंत हप्ते मिळाले असेल तर तुम्हाला केवायसीच्या वेबसाईटवर जाऊन महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे। तुम्हाला फक्त या ठिकाणी जसं तुमची केवायसीची प्रोसेस आपण करतो, जसे आपण केवायसीची प्रोसेस करतो शेवट सेम त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि सहमती द्या ओटीपी पाठवावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओटीपी पाठवावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला जर अशा प्रकारचा मेसेज आला की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही आणि तुम्हाला जर जानेवारी महिन्यापर्यंत हप्ते आले असेल, जर तुम्हाला जानेवारी महिन्यापर्यंत हप्ते आले असेल, रेग्युलर सुरू असेल आणि तुम्हाला तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं जर दाखवत असेल तर तुम्हाला फेब्रुवारी हप्ता सुद्धा मिळणार। तुमचा आधार क्रमांक केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही याचा अर्थ तुमची केवायसी चुकलेली नाही, केवायसी चुकली नाही म्हणूनच जानेवारी महिन्यापर्यंत हप्ते आले। मग फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला 100% मिळणार। आणि या ठिकाणी आणि जर तुम्हाला आतापर्यंत जानेवारी महिन्यापर्यंत हप्ते मिळाले असेल, तुम्हाला जर जानेवारी महिन्यापर्यंत हप्ते मिळाले असेल आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर जर तुमचा ओटीपी जात असेल, आधार क्रमांक टाकल्यानंतर जर तुमचा ओटीपी जात असेल तर समजायचं की फेब्रुवारी महिन्यापासून शासनाने आपला आधार क्रमांक केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये टाकला। मग तुम्हाला केवायसी आता करावी लागेल, याचा अर्थ तुमची केवायसी चुकली। शासनाने फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या स्टार्टिंगमध्ये तुमच्या केवायसीची चौकशी केली, तुमचा केवायसी आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये टाकला, त्यामुळे तुमचा ओटीपी गेला। ओटीपी गेला याचा अर्थ मग केवायसी करावी लागेल, बरोबर? दुरुस्तीच्या यादीमध्ये टाकला, केवायसी करावी लागेल, त्यामुळे मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप तुम्हाला या महिन्यात होणार नाही। कारण तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीमध्ये गेलेला आहे, तुमचा लाभ शासनाने केवायसी मुळे थांबवलेला आहे, त्यामुळे मग ओटीपी गेला तर मग केवायसी करावी लागेल, त्यामुळे मग फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता मिळणार नाही। त्याचबरोबर बघा, आता भरपूर बहिणींना कन्फ्युजन होऊ शकते की मग दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही तरी पण भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्यापासून बंद झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींचे जे आहे ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्यापासून जसं मी तुम्हाला सांगितलं बंद झालेले आहे। त्या बहिणी सुद्धा केवायसी करण्याचा प्रयत्न करतात, त्या बहिणी सुद्धा केवायसी करण्याचा प्रयत्न करतात। तर त्या बहिणींना सुद्धा असाच मेसेज येतो की तुमचा आधार क्रमांक केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही। तर याचं रिझन असं आहे की शासनाने कदाचित त्या बहिणींना परमनंट योजनेमधून बाद केलेलं असावं, परमनंट योजनेमधून लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक काढलेले असावे, त्यामुळे सर्व हप्ते आले नसून सुद्धा मग केवायसी दुरुस्तीची संधी मिळायला पाहिजे। जर मग केवायसी चुकली असेल त्यामुळेच मग 3ही हप्ते किंवा 4 हप्ते मिळाले नाही, मग हप्ते बंद केले तर मग केवायसी दुरुस्तीची संधी मिळायला पाहिजे, पण संधी मिळाली नाही। संधी मिळाली असती तर ओटीपी गेला असता, ओटीपी गेला असता तर केवायसी दुरुस्ती झाली असती। केवायसीची दुरुस्ती का होत नाही आणि मग आधार क्रमांक केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये जर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये संपर्क करायचा आणि त्यांना सांगायचं आहे आमचे हप्ते जर केवायसीच्या चुकीमुळे बंद झाले असेल तर आम्हाला पुन्हा केवायसी दुरुस्ती करण्याची संधी द्यावी। जे हप्तेही बंद असेल आणि तुमची केवायसीची दुरुस्ती सुद्धा होत नसेल तर तुम्हाला महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आणि त्यांना तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सांगायचा आहे। आणि त्या ठिकाणी जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमची तक्रार करू शकता आणि शासनाकडून तुम्हाला 100% मंत्रालयातून पुणे हेड ऑफिसमधून तुम्हाला तुमच्या तक्रारीचं उत्तर येते। ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची हा व्हिडिओ पहा। आता या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा।
त्या व्हिडिओच्या प्रोसेसमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे की ऑनलाईन तक्रार कशी करायची. तर बघा, जे काही महत्त्वाचे पॉईंट होते ते तुम्हाला समजले असेल. यापैकी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.